तेवढे समजे पेपर व्यवस्थित लावून घ्या. हा होय होय. हा ते अनुदानाची फाईल पाठवलेली आहे, तेवढी बघून घ्या. हो केलं वाटतं. वाचली भारी यायलाय. होय वाटतं. फवस आहेत ना वा? अरे होय की फवस आहेत. अरे वा, नुसत्या वासानं तोंडाला पाणी सुटले बघ. होय आबा. अहो दिवसाची सुरुवात झाली की नाही चौदारखान्यानं, दिवस बी कसा एक नंबर जातोय बघा. होय. गोदा का यांचं डाएट चालू आहे, यांना नका देऊ पोहे. अहो पण मी खाऊ काय मग? वहिनी साहेब, तुम्ही ते सांगितलेल्याप्रमाणे दही आणले बघा डेअरीतनं. हा राधाताई, राधाताई, श्रीपती दादांनी दही आणलाय बघा. हो श्रीपती दादा, हे घ्या पोहे, तुम्ही खा. अरे बसून गा की. बस बस. अरे वा, लाडूच्या प्लेट मध्ये केवढं शेंगदाणा आहेत. भारीच की. तू भी दे काका बोका. घेऊ काय? होय, एक नंबर झालं बघा. मी नाही बनवलं, अंजलीनेच बनवलंय. वहिनी साहेब, एक नंबर फव झालं बघा, एकदम जबरदस्त. पण वहिनी साहेब, अहो राणाचा फव खाणार नाही वय? गो बाई, अहो काय हे जाऊ बाई, राणा भाऊजींचं आज डाएट सुरू होणार आणि तुम्ही एवढं भारी फवं बनवलं भाई. तुम्ही आमच्या राणा भाऊजीच असं का करता हो? अंजली, थोडं खाऊ दे की त्याला. अगं जेवणाचं राहू दे, नाश्ता तर करू दे. वय आबा, मुळात जायचंय मला. पोटात जरा भरसली चांगली की नाही? हा वय बाई, नाही तर उपाशी पोटी घेरी बिरी यायची हो. अंजली जरा खाऊ दे की. नको. माऊ दे के राणा. राणा, अरे लय भारी पोह झाला, घे तू. हो जरा खाऊ द्या की. वहिनी, अहो द्या की फव. बरं ठीक आहे, आणते मी. हाय एव्हरीबॉडी. तिरुपती, त्यांना खुर्ची दे नाही बसायला. ठीक आहे, मी बसते इथे. अरे वा, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतोस राणा. हो ये ना बा. मुळात जायचंय मला काम करायला. की उपाशी पोटी कसं जाऊ? हा, जास्त हेवी काम करू नकोस हवं तर. आणि उपाशी पोटी घरी आले म्हणजे नाही येणार. उलट तुझे फॅट्स बर्न व्हायला सुरू होतील. म्हणजे बॉडी जळायला लागेल चहा न पिताच. नाही नाही, मला नाही जमणार. जमेल रे, डोंट वरी. मी सांगते ते ऐक, विश्वास ठेव. नाही पण मॅडम, आम्ही काय म्हणतो, हे असं माणसाला उपाशी ठेवून कसला आल्यावर डाएट अँड फाईट. आम्ही तर बाई पहिल्यांदाच ऐकायलोय. अहो त्याचं कसं आहे, राणाचं वजन कमी करायलाच हवंय. खूप सुस्त झालाय तो. त्याच्या अंगात चपळता आणावी लागेल ना, आणि त्याच्यासाठी डाएट इज कंपल्सरी. अंजली, तू समजवलं नाहीस का सगळ्यांना? हा माहिती माहिती, एवढं बी काय अडाणी नाही हो आम्ही. कळलं डाएट म्हणजे काय ते कळलं. म्हणजे राणानं असं उपाशीच राहायचं काय? नाही, ताक प्यायचंय त्याने. आजचा दिवस फक्त ताक प्यायचंय, जेवायचं नाही. हे घ्या ताक. हा, डेअरीच्या दह्याचे खंडाभर ताक झाले. अजून लागलं तर हाय दही घरातलं. अहो
राणा भाऊजी, अजून ताक पाहिजे असेल तर सांगा काय. हा, लाजू बिजू नका अजिबात. ए राधे, राणा भाऊजीसनी ताक अजिबात कमी पडायला नका बर का. बर काय वाटलं तर सांगा आम्हाला, आम्ही हाय आमच्या खोली. हा, चल चंदे. अहो अहो राणा सांगितलेलं डाएट फॉलो करतोय की नाही यावर सगळ्यांनीच लक्ष ठेवा. डाएटने खूप फरक पडतो. साहेब मला अजिबात पटलेलं नाही बघा हे. मस्त का कळत गेल्या माझा. हा, अगं उपाशी राहणार राणा भाऊजी आणि तुझ्या मस्तकात कशाला कळ जायल्या. आवर राहण्याचं नाही, त्या तुमचं म्हणायल्या. आम्हासनी डाएट कर असं म्हणायची हिम्मत तरी का त्या सखीची. अव डाएटचं नाही होत आई साहेब. ती बघितली कशी हुकूम सोडत होती घरावर, बघितलं सा नव. चंदे, तिनं घरात किती बी गाजवू दे ग, आमच्या पुढे एक शब्द काढायची हिम्मत नाही तिची. आम्हासनी कसा आवाज आवा करून बोलते बघितलंस ना तू. अव ताईसाहेब आवाज मरू द्या, मी ते नाही म्हणत. अगं मग नेमकं तुझं दुखणं काय आहे चंदे. या घरावर हुकूम गाजवायची किती स्वप्न बघितली साव तुम्ही. पर काय शेवटी तुमच्या नशिबानं कधी साथच दिली नाही बघा. आणि कोण कुठली ती पोरगी की आज येऊन घरावर हुकूम गाजवायला, म्हणून माझ्या मस्तकात कळ गेली. अगं चंदे, जे समद्यान पुढं गाजवत्या ती आमच्या पुढं मान खाली घालून असत्या. ती आम्हासनी आवाज आव करत्या म्हणजे तिच्या बरोबर आम्हीच भारी की. अव ताईसा, पर तुम्ही हुकूम गाजवणार होता सा, त्याचं काय. अगं चंदे, तू सकाळ सकाळ डोसकं फिरवू नका सा आमचं. हे घर गाजवून ताब्यात नाही घ्यायचं तर प्रेमाने ताब्यात घ्यायचं असं ठरलंय ना बा आमचं. आता जरा गप बस, तोंड मीठ. फोन से काय ट्या 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 कुणास ठाव. ह्यो फोन म्हणजे का नाही दुसरी चंद आहे. आमची मम्मी म्हणजे का नाही चंदे, गाडीची अक्कल नाही बघ तिला खरं. का होत आहे साहेब. अगं काय झालंय, हे फोन मध्ये का नाही आपलं कुटुंब नावाचा एक ग्रुप केलाय आम्ही खरं. अरे हा, तुझ्या फोन मध्ये इंटरनेट नाही ना, तुला नाही कळायचं. आपण तरी बी ऐक, आपलं कुटुंब नावाचा ग्रुप आहे आमचा. तर त्याच्यामध्ये आमचा पप्पा, आमची मम्मी आणि आम्ही. तर पप्पा तर खरं काय टाकत नाहीत. मम्मी इतकं काय काय दनादन फॉरवर्ड करत असते अगं नाही. अगं वैताग येतोय बघ कधी कधी वाचून वाचून खरं. मग मला बी ऍड करा की. का तू काय आमच्या कुटुंबातली आहे, मला बी ऍड करा की. ते नाही ताईसाहेब. अहो ती सखी बघा की अचानकच घरात येऊन समतच बदलायला निघाल्या. आधी ती मास्तरीन आली मुंबईवर न, आणि आता ही सखी. 2 पोरी मुंबईतल्या घराचा मुकडाच बदलायला निघाल्यात. चीज चिली पास्ता. मी काय म्हणते ताईसाहेब, तुम्ही का नाही तुमचं डाएटचं विचारून घ्या की तिला. कशाला संदे, अगं तू बघ जरा, आम्ही एकदम फिट आहे ग. कोणत्या अंगाने आम्ही वाईट दिसायलोय सांग बरं जरा, सांग. हा ते बी खरंच आहे म्हणा. मग हा मग ताईसाहेब मी माझ्याबद्दल विचारून घेत्या. अहो फुकटात मिळतं तर चांगलंच आहे की. हा. हे असलं फुकटातलं खाऊन खाऊनच एवढा लोद्या झाल्यास. हे जरा असं आयत गप्पू सारखं खाणं बंद कर. घरातली जरा 4 कामं कर, आपोआप बारीक खुशील बघ. अनवय तुझ्या संकट का नाही, तुझ्या त्या मास्तरनीला बी घे.
तुम्हाला दोघींना लई गरज आहे बघ खरं बारीक व्हायची, आमासनी नाही. काय साहेब तुम्हाला काय सांगाय गेलं तर टाकायचं येत असा. का ग चंदे, वाईट वाटलं काय तुझ्या मनाला? हा, सत्य हे नेहमी कटू असतंय बघ खरं, ध्यानात ठेवायचं. नाही मला कशाला, माझ्या मनाला कशाला वाईट वाटेल. अहो माझ्या ताईसाहेब बोलल्यात म्हटल्यावर मला काही वाईट नाही वाटायचं. पर ताईसाहेब अहो मला का नाही रानादांचं लई वाईट वाटते हो. अहो बघा की दिसभर नुसतं ताक पिऊन कसं राहणार होते. नाही जमणार त्या ठोकळ्याला. अगं बाई ती उपाशी राहिला का नाही की हा तर लागला की येड्यासारखा करायला. अहो, घरात तोडफोड काय करायला लागला, त्या पोत्यातली ज्वारी खायला लागला. मी म्हणलं आता जर याच्या रप्पाट्यात गावलो तर मग काय करणार. चंदे तू जा बरं आधी दार लावून घे. जा 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 दार लावून घे. काय झालं ताईसाहेब? दार लावलंच ना नीट. हे बघ चंदे, आज तर आम्ही काय खाली उतरणार नाही. तेव्हा आमचं जे काय असेल का नाही ते समजा हिथं वरतीच आणून दे. वय पर ते का म्हणून? अगं बाई ह्यो ठोकळा भुकेला असेल का नाही की त्यो लय तोडफोड करतोय म्हणा. उगत त्याच्या नादात आपली डोसकी बिस्की फुटायची. तेव्हा तू बी जरा खबरदारीनच राह काय. मर्डर, हाफ मर्डर असली काय तर केस बीस पडायची ग आमच्या लाडक्या राणा भाऊजींवर. आता येणार आहे खरी मज्जा. अरे तू आलास होय? राणा जरा वैरण कापून आणखी साहेबाला घालतो खायला. भूक आले बघ केवढा. तुला समजांची काळजी आहे पण माझीच काळजी नाही. असं कोण बोललं रे? अरे मला तुझी काळजी आहेच की. माझी काळजी कुणालाच नाही. अरे पहिलवान काय झालं एवढं का भडकला सकाळ सकाळी? हा हे बघ तू कापून ठेव, माझं चहा पिऊन झालं की मी घालतो त्याला खायला. हा जा. या साहेबरावला पण खाणं मिळतंय, माझं पोट रिकामी, नुसते कावळे वरडायलेत पोटात. आता काय दाणे तरी आहेत का बघतो. तू कुठे गेला? राणा, हे राणा, राणा, हे राणा, काय पाहिजे तुला? अरे काय पाहिजे ते तर सांग मला. तू मला शानपणा शिकवू नकस. मैं कब? अरे मी तुला फक्त काय पाहिजे ते विचारलोय. अरे राणा, खा लेखा, तू बी खा, समदे खा, पोट भरून खा आणि मला ठेवा उपाशी. खड्ड्यात गेलं ते डाएट. राणा काय झाले तुला? मला वाटते तुला भूक लागल्या.
भूक लागली की तू असं करतोस बघ. घरात चिडून न खाता पिता आलास का इकडं? मला शहाणपणा शिकवू नकस. अरे पण माझं कळते मला समज. अरे पण राणा राणा वहिनी बोला की वहिनी. हा बरकत भाऊजी हे आलेत तिकडे. हो आलाय की. सकाळपासून लय चिडचिड करायलाय बघा. घरात काय भांडणं पिणं झालेत काय? नाही नाही बरकत भाऊजी आजपासून यांचं डाएट सुरू झालंय. हं? यांच्यावर जरा लक्ष ठेवा. यांना ताक सोडून दुसरं काही खायला द्यायचं नाही. असं आहे वय. आता मला कळलं बघा एवढं चिडचिड काय करायला ते. हा घरी लक्ष ठेवायला मी आहे पण मयात तुम्ही लक्ष ठेवायचंय. तुमच्यावर जबाबदारी. वहिनी तुम्ही अजिबात काय काळजी करू नका बघा. मी माझी जिम्मेदारी एकदम इमानीने पार पाडतो. हा ठेवू काय? चालेल ठेवते. साहेबराव कळलं काय तुला? अरे आजपासून राणाचा डाएट सुरू आहे. त्याला फक्त ताकच द्यायचं. तू बी लक्ष ठेव मी बी लक्ष ठेवतो. हा आलोच. राणा राणा काय करायलास तू? बाबा थांब. अर्धे इकडे. ए, थांब. अरे बरकत. अजिबात हे काय खायचं नाही. डाएट करायलाच नव्हतो आता. मग अजिबात मी काय खाऊ देणार नाही तुला. ए तुम्हाला उगा शहाणपणा शिकवू नकस. दे इकडे. मी शिकवत नाही सांगावं लागलो तुला. खायचं नाही म्हणजे नाही. हा हे बरकत एक टोला देन की नाही. दे इकडे. राणा ए बघ पाहिजे तर तुला मी ताक आणून देऊ काय? देऊ? हा अच्छा म्हणजे तू बी त्यांच्यात सामील झालास काय? कसला दोस्त तू? राणा दोस्त आहे म्हणून तुझी काळजी करवली. तुझ्या भल्यासाठीच करवली ना भैया. वहिनींचा ऐक गप. अजिबात नाही. दे इकडे. तू ऐकत नसशील पण मला ऐकायला पाहिजे. मी तुला अजिबात काही खाऊ देणार नाही म्हणजे देणार नाही. हा ठीक आहे. घरातले समजे माझ्यावर उठलेत पण गावातले नाही. गावात कुणाकडे पण जाऊन खाईन मी. हट बरोबर. राणा ऐक की. राणा ए राणा. अरे राणा ऐक की. राणा राणा हा भाऊजी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले बघा. राणाला अजिबात मी काय खाऊ दिलेलं नाही. हा आऊ परत इथे चिडून गेलाय. गावात जातो म्हणा आणि कुणाच्या तिथं घरात जाऊन खातो. बरं मी बघते काय करायचं ते. हा हा ठेवते. हे गावात जाऊन कुणा ना कुणाकडे तरी खातीलच. त्यांचं डाएट सक्सेसफुल करायचं असेल तर त्यांना काहीही करून जेवणापासून दूर ठेवायला हवं. गावातल्या प्रत्येकाला यात सामील करायला हवं.